बेटे मी वयान जरा लहान असय, मी पण मालवणीत बोलतलोय, काय चुकला बिकला तर माफ करा. मी कोकणाचो सुपुत्र असय. कोकण माझी जन्मभूमी, कोकण माझी कर्मभूमी. जर कोकणासाठी आमचो काय हातभार लागणार नाही तर आमचो काही उपयोग नाही, बरोबर. तर विषय असो असा की 13 जानेवारी 2015 मध्ये ह्या मंजूर झाला टर्मिनल, बरोबर. 18,56,00,000चा काम निघाला. आता टर्मिनल 2 टप्प्यात होता. पहिलो टप्पो काय होतो, त्याच्यात प्लॅटफॉर्म होती, शेड होती, पाण्याची व्यवस्था होती, ब्रिज होती आणि 2 रेल्वे लाईन होते. ते 9.5 कोटीत मंजूर झाले आणि त्याच्यानंतर दुसऱ्या टप्प्याचा काम पूर्णपणे रखडला गेला. आता त्याची कारणं काय असत, त्याच्या मागे काय असं आता माका माहित नाही, पण त्याच्यामध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये काय येतला, टर्मिनलची बिल्डिंग येतली, त्या बाजूसून ना अप्रोच रोड येतलो, वॉशेबल एप्रॉन येतलो, या सगळ्या होतालाचा. आता ह्या टर्मिनल जर झाला तर हयच्या कोकणवासियांका, हयच्या सिंधुदुर्गवासियांका फायदो काय. फायदो असो असा की नवीन रेल्वे सुरू जातले हयसून पहिली म्हणजे आमका मुंबईत जावचा असला आणि खंय जावचा असला तर तिकिटा भेटणार नाही. पहिली गोष्ट म्हणजे तिकिटा ऑनलाईन गावलं ना 10 मिनिटात सगळी सोय जातात, बरोबर मा. तर हयसून जर टर्मिनल झाला तर हयसून स्टार्टिंग पॉईंट झाल्यामुळे आमका मुंबईपर्यंत जाऊन आरामात बिंदास तिकिटा भेटतली. त्याच्याबरोबर हयसरचे जे नागरिक असत त्यांना हयसर रोजगार उपलब्ध होतो, हयसर ट्रॅफिक वाढताला, रेल्वेवाल्यांका, रिक्षावाल्यांका वगैरे ह्या भेटताला. त्याच्याच बरोबर परिसरचा हयसर विकास होतो आणि स्थानिकांचा विकास होतो. आता बघा आमची मागणी काय असा, कोकण रेल्वेचा सावंतवाडी रोड स्टेशन असा त्याचा नाव बदलून प्राध्यापक मधु दंडवटे टर्मिनल करणं ह्या आमची मागणी असा. आमका विश्वास असा की कोकणात विकास होताच असत. बाजून मोठा एअरपोर्ट झाला, नॅशनल हायवे झाला, ह्या पण टर्मिनलचं काम नक्कीच होताला. आमका विश्वास असा. आम्ही काय सरकाराक नावं ठेवलो ना, थोडा लेट होत पण नक्की होताला ह्या आमचा विश्वास असा. ता करून ह्या टर्मिनलचा रावलेला काम पूर्ण करून दे. आम्ही आता लाक्षणिक उपोषणातच बसलोसो, पण जर काम होत नाही, जर लेट झाला तर तीव्र आंदोलन करूचा लागताला, एवढाच म्हणणं असा. आणि माका आमच्या युवा जनतेत आव्हान असा की आमच्याच भल्यासाठी असा या तर आम्हीच उभा राहावा सर, आणि कोकण रेल्वे सर जर टर्मिनल व्हावा तर आम्हीच त्याचा सपोर्ट करू. त्यामुळे सगळ्यांना आव्हान असा, सगळ्यांनी हातभार लावावं. जर सगळ्यांचा हातभार लागलो तर ह्या काम लवकर होताला. धन्यवाद.